आपले अनेक लोक संसदेत आता मराठीत बोलतात. आपल्याकडे ज्याला रिअल टाईम मशीन ट्रान्सलेशन असं आपण म्हणतो, तसं संसदेतल्या बोलण्याचं होतं आहे. त्यामुळे एखादा माणूस मराठीतनं बोलला म्हणजे त्याचं म्हणणं लोकांच्यापर्यंत पोचत नाही असं नाही, पण त्या प्रकारचं ट्रान्सलेशन अधिक जेव्हा होतं तेव्हा अनेकदा लोकांना वाटतं की माझ्या बोलण्याचा थेट प्रभाव अनुवादित स्वरूपात नाही, थेट प्रभाव पडावा म्हणून लोक इंग्रजीत बोलतात, हिंदीत बोलतात. त्यामुळे या दोनही ज्या भाषा आहेत त्या राज्याच्या बाहेरच्या पटलावर चर्चा करण्यासाठी उपयोगाच्या आहे. पण म्हणजे संसदेमध्ये मी मराठीत बोलायचंच नाही, असं मी बोलायचंच नाही असं नाही आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपले लोक हिंदीतही बोलतात. आता शरद पवार साहेब हिंदीतही बोलतात. शरद पवार साहेब विरोधी पक्षाचे नेते होते तेव्हा ते इंग्रजीतही बोलत होते. म्हणजे मराठी लोकांच्यामध्ये भाषेच्या वापराबद्दल लवचिकता आहे. उत्तर भारतातले किती लोक असे आहेत की जे एखादं उदाहरण देताना तरी तमिळमधल्या एखाद्या कवितेचं देतील, मराठीमधल्या एखाद्या कवितेचं देतील. कारण मराठी लोक द्वैभाषिक त्रैभाषिक आहेत. यूपी बिहारचे लोक, उत्तर भारतातल्या गायपट्ट्यातले लोक हे सर्वसाधारणपणे एकभाषिक